नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 2024 आपले रजिस्ट्रेशन्स पूर्ण झालेले आहेत। आता त्यानंतरचा राहिलेला जो टप्पा आहे तो कशा प्रकारे आपल्याला सामोरे जायचा आहे, पूर्ण करायचा आहे या संदर्भातील हा व्हिडिओ। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका। पूर्ण बीएडच्या कॅप राऊंडमध्ये आपल्याला शेड्यूलप्रमाणे कार्यवाही करायची असते। आपणास माहीत आहे कॅप राऊंडमध्ये ज्या स्टेप्स असतात, जशा की आपण कॅप राऊंडमध्ये काही स्टेप ऑलरेडी पूर्ण केलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन पूर्ण केलेले आहेत। त्याची डेटही एक्सटेंड होऊन ती 28 झालेली आहे, ही आपल्याला माहीत आहे। 28ची डेट संपलेली आहे। आता रजिस्ट्रेशन्स पूर्णपणे लॉक आहेत। त्यानंतर ई स्क्रुटिनिटी हा टप्पा आपल्याला चालू असलेला पाहायला मिळतो। ई स्क्रुटिनिटी CET सेलचं काम आहे। जरी आपल्याला आज मेसेज आलेला नसेल, आपलं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, तरी तो आपल्याला मेसेज नंतर येईल किंवा आपण लक्षात घ्या। आता पुढचा टप्पा आपल्याला अर्धा राहिलेला आहे, तो म्हणजेच ई स्क्रुटिनिटी अपलोडेड फील्ड ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आपण ज्याला म्हणत असतो, ज्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये असतो, ती अपलोड होण्याची डेट आपल्याला नवीन डेट लवकरच आपल्याला मिळणार आहे। नवीन शेड्यूल आपल्याला लवकरच मिळणार आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ग्रॅव्हियन्सेस ज्याला आपण काय म्हणत असतो, तर त्रुटी दुरुस्त करण्याचा कालावधी परत आपल्याला नवीन कालावधी मिळेल आणि त्यानंतर आपली फायनल मेरिट लिस्ट काय होईल, पब्लिश। तर आपल्याला सगळ्या ज्या बाबी आहेत त्या या शेड्यूलप्रमाणे करावायच्या असतात। आपण जो ऑलरेडी टप्पा पूर्ण केलेला आहे म्हणजेच रजिस्ट्रेशनचा टप्पा, त्यानंतरची बाब CET सेल व्हेरिफिकेशन जे अजूनही कार्यान्वित आहे, अजूनही चालू आहे। लवकरच आपल्याला व्हेरिफिकेशनचा मॅसेज लॉग इनमध्ये अवेलेबल होईल। त्यानंतर आपल्याला उर्वरित जो शेड्यूल आहे त्यामध्ये मग प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पाहणे असेल, ग्रॅव्हियन्सेस कंप्लीट करणे असेल आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट पाहणे, तो आपल्याला फॉलो करावे लागेल, जो की लवकरच जाहीर होईल। CET सेलवरती ह्याचा अजून कुठलंही नोटिफिकेशन नाही, ही बाब आपण लक्षात घ्या। त्यानंतर शेड्यूलमध्ये आपल्याला प्राथमिक यादी जी आहे ती आपल्याला चेक करावी लागेल। तर प्राथमिक यादी जी आहे, आपला उर्वरित शेड्यूल ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला परत प्राथमिक यादी पाहायला मिळणार आहे, ज्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतो। आपल्याला नमुन्यादाखल एक प्राथमिक यादी आपल्याकडे अवेलेबल जी आहे, बीएड 2 इयर्स फुलफिल कोर्स, जनरल बीएड, स्पेशल बीएड, त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आपल्याला इथे पाहायला मिळते। त्यामध्ये असणारे जे घटक आहेत, बाबी आहेत, त्या बाबी आपल्याला ज्या बाबी चेक करायच्या असतात त्या आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहेत। एक लक्षात घ्या, जनरल बीएड, त्यानंतर ELCT बीएड व स्पेशल बीएड या तिन्हीचे जे राऊंड असतात ते सोबतच असतात। इथेही आपण पाहू शकता ELCT मार्क्स आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत, म्हणजे ज्यांनी ELCT दिले त्यांचे मार्क्स आपल्याला इथे पाहायला मिळतील। ज्यांनी फक्त ELCT दिली आहे त्यांच्याच कॉलममध्ये इथं मार्क्स आहेत। ज्यांनी ELCT दिलेली नाही आहे त्या विद्यार्थ्यांच्या कॉलममध्ये आपल्याला डॅश पाहायला मिळतोय। म्हणजे ELCT व जनरल बीएड CT व स्पेशल बीएड CT तिन्हीची यादी एकत्र लागते, हे लक्षात घ्या। तिन्हीचे राऊंड एकत्र चालतात, हेही लक्षात घ्या। त्याचा सेपरेट राऊंड नसतो। बऱ्याच विद्यार्थ्यांची विचारणा असते की ELCT राऊंड कधी सुरू होईल, तर ते तिन्ही एकत्रपणे चालतात। आता इथं आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये पाहायचं आहे का, हा आपला मुख्य मुद्दा आहे। आपण जे आपले मार्क्स भरलेले आहेत, मग ते कुठले मार्क्स असतील, आपले CETचे मार्क्स आहेत, आपल्याला मिळालेले मार्क्स ते आपल्याला करेक्ट आहेत का ते पाहायचे आहेत। मार्क्स CETचे जे मार्क्स आहेत ते 100 पैकी आहेत। ELCT ज्या विद्यार्थ्यांनी दिली असेल त्यांचे मार्क्स आपल्याला 50 पैकी पाहायला मिळतात, म्हणजे त्यांची 100 + 50 150 मार्काचा त्यांचा पेपर असतो। ज्यांनी ELCT दिली त्यांचा 150 मार्काचा पेपर असतो। 150 पैकी त्यांचे मार्क्स काउंट केलेले असतात। त्यानंतर त्यांचे PGचे मार्क्स, ज्यांनी PG केलेले आहे त्यांचे मार्क्स आपल्याला इथं पाहायला मिळतात। त्यानंतर ग्रॅज्युएशनचे मार्क, त्यानंतर 12वीचे मार्क, 10वीचे मार्क, हे सगळं पाहायचं आणि तो फॉर्म कन्फर्म आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे, पाहायचं आहे। ही गोष्ट आपण लक्षात घ्या। ज्यांच्या कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये डिस्क्रिपेन्सी राहिली असेल, इथं आपण पाहू शकता एका विद्यार्थ्याला इथे येलो लाईनमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, अंडरलाईन केलं आहे आणि डिस्क्रिपेन्सी हॅविंग डॉक्युमेंट हॅविंग डिस्क्रिपेन्सी याचा अर्थ आहे अस्पष्टपणा। डिस्क्रिपेन्सी म्हणजेच काय, अस्पष्टपणा। एखादं डॉक्युमेंट त्यांनी अपलोड केलं आहे आणि ते डॉक्युमेंट क्लिअरपणे जर CET सेलला कॉम्प्युटरला ते जर वाचता येत नसेल, रीड होत नसेल, तर त्याला अस्पष्ट अशा प्रकारचा शेअर आपल्याला मिळालेला पाहायला भेटतो। तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला हे सुद्धा चेक करायचं आहे विद्यार्थी मित्रो। त्यानंतर आपल्याला अजून एक बाब पाहायला मिळते। आता ही आपल्याला अजून एक यादी आपल्याला अशी मिळणार आहे, ही सुद्धा यादी आपण पाहू शकता। बीएड 2 इयर्स फुल टाईम कोर्स, जनरल बीएड स्पेशल, राऊंड फर्स्ट, कुठला राऊंड फर्स्ट आहे, हा 2023-24चा राऊंड आहे, म्हणजे गेल्या वर्षीचा राऊंड आहे।
त्यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट, कॅन्डिडेट हुज फॉर्म आर इनकम्प्लीट. काही विद्यार्थ्यांचे फॉर्म कुठल्याही कारणामुळे जर इनकम्प्लीट राहिले असतील, त्यांनी फॉर्म जर लॉक केले नसतील, लॉक न करणे याचा अर्थ आहे फॉर्म सबमिट न करणे, म्हणजे पूर्ण फॉर्म भरलेला आहे, सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत परंतु फॉर्म सबमिट केला नाही, त्या विद्यार्थ्याला अशा प्रकारचा शेअर आपल्याला पाहायला मिळतो, फॉर्म्स आर नॉट लॉक्ड. तर पहा, यामध्ये आपण पाहू शकता यादीमध्ये जे विद्यार्थ्यांचे इथं CET रोल नंबर पाहायला मिळतात, त्याचा बीएडचा रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म नंबर आपल्याला पाहायला मिळतो, त्यानंतर विद्यार्थ्याचं पूर्ण नाव आणि त्यानंतर ॲप्लिकेशन इनकम्प्लीट अशी एक यादी आपल्याला पाहायला मिळते. तर ज्या विद्यार्थ्याचे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलं नाही त्यांनी ही यादीचे चेक करणं, ज्यावेळेस आपली यादी प्रसिद्ध होईल त्यावेळेस चेक करणं क्रमपात आहे, हे आपण लक्षात घ्या. तर इथे आपण पाहू शकता अजून एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट बट नॉट लॉक. ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट असणं ही एक गोष्ट आहे. काही विद्यार्थ्यांनी जर त्याची माहिती पूर्णपणे भरली नाही त्याला इनकम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म म्हणायचं, आणि फॉर्म पूर्णपणे भरलेला आहे परंतु लॉक जर नाही केला, सबमिट नाही केला, तर ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट बट नॉट असा आपल्याला शेअर आलेला पाहायला मिळतो. त्यांची एक सेपरेट यादी आपल्याला प्रसिद्ध झालेली पाहायला मिळते. त्यानंतर परत आपल्याला अजून एक इथं वेगळा शेअर पाहायला मिळतो, ॲप्लिकेशन फॉर्म फील्ड ॲज NRI इनकम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म. हा NRI विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतु तो फॉर्म पूर्णपणे भरलेला नाही, तर अशी आपल्याला एक शेअर, असाही एक आपल्याला डिस्क्रिपन्सी असलेली पाहायला मिळते. तर ह्या बाबी आपण काय करायच्या आहेत, त्या अनुषंगाने इथं जरी आपलं नाव आलं ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट, तर आपल्याला जेव्हा एडिटचा ऑप्शन दिला जातो, ज्याला आपण ग्रॅव्हियन्सेस असं म्हणतो, त्रुटी दुरुस्त करणे, त्यावेळेस आपल्याला हे दुरुस्त करता येतं, ही बाब आपण लक्षात घ्या. तर हे सगळ्या गोष्टी होतात कुठून, तर आपल्या लॉग इनमधून. विद्यार्थी मित्रो, आपल्याला त्रुटी दुरुस्त केल्यानंतर परत आपली अंतिम यादी जी होते, अंतिम यादी जी येते तिला आपल्याला चेक करायचं आहे, आपली त्रुटी तशीच राहिली का नाही हेही आपल्याला त्यात चेक करता येतं, पाहता येतं. त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची असते ऑप्शन फॉर्म भरणे, ज्याला आपण प्रिफरन्सेस देणे असं म्हणत असतो. एक लक्षात घ्या, आपल्याला कमीत कमी एक प्रिफरन्स द्यावाच लागतो. एक प्रिफरन्स दिला तरच आपला फॉर्म त्या स्टेटला ग्राह्य होतो, म्हणजे प्रिफरन्स देण्याच्या स्टेटला आपण पुढे जातो, सामोरं जातो. तर कमीत कमी एक आपल्याला कॉलेज निवडायचं असतं, आणि जास्तीत जास्त कॉलेजचे विद्यार्थी मित्रो सर्व कॉलेजेसला तुम्ही प्रिफरन्स फॉर्म देऊ शकता, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला जे कॉलेज आवडतं, जे तुम्हाला सगळ्यात जास्त सोयीस्कर आहे, त्या कॉलेजला आपण काय करायचं आहे, 1 नंबर द्यायचा आहे. आणि नंतर जसे जसे कॉलेज दूर जातील 2, 3, 4, तर हे नंबर द्यायचे कसे, ज्यावेळेस आपला ॲप्लिकेशन ऑप्शन फॉर्म चालू होईल त्यावेळेस आपण यावरती स्पेशल व्हिडिओ बनवूया, जेणेकरून आपल्या ते लक्षात येईल. तर इथे काय केले असते, कॉलेजची लिस्ट दिलेली असते आणि त्या लिस्टवरती आपण जसं जसं कॉलेजच्या लिस्टवरती क्लिक करत जाऊ त्याला आपोआप नंबर जनरेट होतात. तर आपण लिस्ट हिला स्क्रॉल करू शकतो, म्हणजे शेवटच्या कॉलेजलासुद्धा तुम्ही 1 नंबर देऊ शकता, हे लक्षात घ्या. तुम्ही सगळ्यात अगोदर ज्या कॉलेजच्या नावासमोर क्लिक कराल त्याला 1 नंबर येतो, नंतर तुम्ही 2 नंबरला कुठलंही नाव क्लिक करू शकता, त्याला 2 नंबर, अशाप्रमाणे तुम्ही नाव क्लिक करत गेले की आपल्याला फॉर्म ऑप्शन फॉर्म आपला जनरेट होतो आणि तोसुद्धा आपल्याला सबमिट करावा लागतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. ऑप्शन फॉर्म जनरेट करायचा, सबमिट करायचा आणि त्यानंतर त्याची प्रिंटसुद्धा घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या मार्क्सनुसार, आपल्या पर्सेंटाईलनुसार, यावेळेस आपल्याला पर्सेंटाईल आहे 2023पर्यंत आपल्याला पर्सेंटेज असलेलं पाहायला मिळतं. तर पर्सेंटाईलप्रमाणे आपल्याला काय मिळतं, कॉलेज मिळतं. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला पर्सेंटेज खूप कमी आहे आणि कॉलेज आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज किंवा त्याप्रमाणे हायली परफोरेटेड कॉलेज मिळेल अशी बाब आपल्याला झालेली पाहायला मिळत नाही. तर आपलं पर्सेंटाईल किती आहे, मेरिट कुठपर्यंत खाली आलं आहे, ह्या 2 गोष्टीवर आधारित आपल्याला कॉलेज मिळत असतं आणि त्याप्रमाणे आपल्याला कॉलेज काय करावं लागतं ते ॲक्सेप्ट करावं लागतं. हे आपल्याला कुठं कळतं कॉलेज आपल्याला कोणतं मिळालं आहे, तर आपल्याला अलॉटमेंट लेटर जनरेट होतं. म्हणजेच आपल्या लॉग इनमध्ये तिथं अलॉटमेंट लेटरसाठी एक अनाऊन्समेंटमध्ये आपल्याला जागा असलेली पाहायला मिळते आणि आपल्याला ज्यावेळेस कॉलेज मिळतं त्यावेळेस इथं आपोआप कॉलेजचं नाव, कॉलेजचा ॲड्रेस ह्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्याला त्याच्या बाजूलाच प्रिंट ऑप्शन आलेला पाहायला मिळतो. म्हणजेच हे कॉलेज आपल्याला मिळालेलं असतं. मग हे कॉलेज जर आपल्याला आवडलं तर आपण कॉलेजला काय करायचं असतं, फ्रीज करायचं असतं, म्हणजेच गोठवायचं असतं. आपल्याला जर ते कॉलेज नाही आवडलं तर आपल्याला कॉलेज बदलता येतं. ते कसं बदलायचं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर कॉलेज मिळाल्यानंतर अलॉटमेंट लेटर प्रिंट करून घेतल्यानंतर त्याला निर्धारित वेळ असतो. ॲडमिशनसाठी आपल्याला लक्षात घ्या 1 ते 3 दिवसांचा कालावधी दिलेला असतो. तर ह्या 3 दिवसाच्या आत जाऊनच ॲडमिशन आपल्याला घेणं गरजेचं आहे. तिसऱ्या दिवशी जर सायंकाळी 5च्या नंतर जर तुम्ही तिथे गेले तर ॲडमिशन आपोआप क्लोज झालेलं असतं, तुम्हाला ॲडमिशन भेटत नाही. ॲडमिशन्स हे ऑनलाईन आहेत पूर्णपणे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपले डॉक्युमेंट्स अगोदर व्हेरीफाय होतात. व्हेरीफाय झाल्यानंतर आपण कॉलेजची फीस भरल्यानंतर आपल्याला CET सेलमार्फत
तिथल्या लॉग इनमधून म्हणजे कॉलेज लॉग इनमधून आपल्याला ॲडमिशन दिलं जातं आणि ॲडमिशन कंप्लीट झालं असं त्याच दिवशी सी ई टी सेलला कळवलं जातं. आपण जर त्या दिवशी ॲडमिशन कंप्लीट केलं नाही, तिसऱ्या दिवशीसुद्धा ते केलं नाही, तर चौथ्या दिवशी आपल्याला कॉलेजला जायची गरज नाही, कारण ॲडमिशन आपोआप तिथून आपला जो क्लेम आहे तो निघून गेलेला असतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यामुळे पहिल्या दिवशी जाण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, शेवटच्या दिवशी जाण्याचा तुम्ही टाळलं पाहिजे, कारण आपल्याला निर्धारित वेळेत हे काम करायचं आहे. त्यानंतर कॉलेज व्हॅकन्सी जी आहे, आपल्याला सर्व आपले ॲडमिशन झाल्यानंतर दररोजच्या दररोज सी ई टी सेल ही माहिती सी ई टी सेलला प्राप्त होत असते. म्हणजे ते कॉलेज ज्या कॉलेजचे व्हॅकन्सीज आहेत ते कॉलेज व्हॅकन्सी दररोज सी ई टी सेलला कळवत असतं आणि सी ई टी सेल त्याप्रमाणे मग व्हॅकन्सी काय करतं, जाहीर करतं. आणि पूर्ण पहिला राऊंड झाल्यानंतर जितक्या कॉलेजच्या जागा रिकाम्या राहतील त्या जागा आपोआप काय होतात, मग राऊंड सेकंडसाठी प्रमोट होतात. म्हणजेच मग तिथून सुरू होते आपल्या कॅप राऊंड सेकंडची बाब. म्हणजेच परत कॅप राऊंड सेकंडला आपल्याला ह्याच गोष्टी करायच्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला करायचं आहे आपलं रजिस्ट्रेशन. हे लक्षात घ्या, कॅप राऊंड किती होऊ, 4 जरी कॅप राऊंड झाले तर प्रत्येक राऊंडच्या वेळेस आपल्याला रजिस्ट्रेशन सेपरेट करावं लागतं. असं नाही की मी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलं आहे मग दुसऱ्याला केलंच नाही तर माझा नंबर दुसऱ्यामध्ये लागेल का. 100% लागणार नाही. रजिस्ट्रेशन नाही तर नंबरही लागणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. काही विद्यार्थी पहिल्या राऊंडपासूनही कॅप रजिस्ट्रेशन करत नाहीत, तर त्यांनी या अनुषंगाने लक्षात घ्यायचं आहे. आपण जर कॅप रजिस्ट्रेशन केलं तरच आपण सी ई टी सेलच्या कॅप राऊंडमध्ये सहभागी असतो, अन्यथा आपण कॅप राऊंडच्या बाहेर असतो. आउटस्टँडिंग स्टुडंट म्हणून आपण बाहेर असतो. आणि परत कॅप राऊंड जर झालाच नाही, म्हणजे 4 कॅप राऊंड झाले आणि चौथ्यापर्यंत जरी आपण रजिस्ट्रेशन केलं नाही तर 5वा कॅप राऊंड जर नसेल तर आपल्याला परत पुढच्या वर्षीपर्यंत वाट पाहावी लागते. नंतर परत सी ई टी देणं, परत त्याच बाबी आपल्याला कराव्या लागतात. तर अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, सर्व ज्या बाबी आहेत त्या शेड्यूलप्रमाणे चालायच्या आहेत आणि उर्वरित शेड्यूल जो आहे आपला बी एडचा त्याला सामोरं जायचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करण्यास काहीच हरकत नाही. तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करा, जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवता येतील. ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे, त्यांना गरज आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत व्हिडिओ गेल्यास आम्हाला नक्कीच आवडेल. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.